नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान इयत्ता 9वी त्यामधील पाचवा पाठ आपण बघत आहोत. आम्ल, आम्लारी व क्षार. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे H प्लस आयन्स जर असतील तर त्याला आम्ल म्हटलं जातं. त्याचप्रमाणे OH मायनस चं विचरण झालं तर त्याला आम्लारी म्हटलं जातं. आणि ह्या दोघांच्या संयोगातून तयार होणारे जे क्षार असतात ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आरएनएसची थेअरी, ज्याच्यामध्ये त्यांनी आम्ल आणि आम्लारी यांची जी व्याख्या दिलेली आहे ती सविस्तरपणे आपण पाहिली. आता आपण पाहूया की कशा प्रकारे H प्लसचं आणि OH मायनसचं डिसोसिएशन होतं आणि सौम्य आणि तीव्र आम्लारी म्हणजे काय किंवा तीव्र आणि सौम्य आम्ल म्हणजे काय याच्याविषयी आपण आता या सेशनमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया आम्ल, आम्लारी व क्षार. पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्ल व आम्लारीचे वर्गीकरण. आता ते वर्गीकरण कसं केलं जातं? तीव्र व सौम्य आम्ल, तसेच तीव्र व सौम्य आम्लारी आणि अल्क. आता आम्ल, आम्लारी व अल्क म्हणजे नक्की काय हे आपण आता इथे पाहणार आहोत. आम्ल व आम्लारीच्या जलीय द्रावणामध्ये त्यांचे विचरण किती प्रमाणात होते त्यानुसार त्यांचे वर्गीकरण तीव्र व सौम्य हे दोन प्रकारात करतात. विचरण म्हणजे डिसोसिएशन, त्यांचं किती प्रकारे होतं, म्हणजे फास्ट डिसोसिएशन होतं का, मोठ्या प्रमाणात डिसोसिएशन होत असेल तर ते तीव्र आम्ल झालं. तर त्याच्याविषयी आपण डेफिनेशन आता इथे पाहणार आहोत. बघा, तीव्र आम्ल हे पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात H प्लस व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ HCl चा आपण जर विचार केला, HCl जर आपण पाण्यात टाकलं तर पाण्यामध्ये त्याचे H प्लस आणि Cl मायनस म्हणजे मोठ्या प्रमाणावर H प्लस आयन तयार होतात, म्हणजे पूर्णपणे त्याचं विचरण होतं आणि म्हणून अशा प्रकारच्या आम्लाला सौम्य आम्ल असं म्हणतात. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे HCl, हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर H2SO4 आहे, त्याच्यानंतर HNO3 आहे. तर अशा प्रकारची आम्ल पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यापासून मोठ्या प्रमाणावर H प्लस आयनची निर्मिती करतात आणि म्हणून त्यांना तीव्र आम्ल असं म्हटलं जातं. आता इथे पहा सौम्य आम्ल. सौम्य आम्ल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल H2CO3 म्हणजेच कार्बोनिक आम्ल, त्याच्यानंतर CH3COH. अशा प्रकारची आम्ल जर पाण्यात टाकली तर यांची चव आंबट आहे, म्हणजे हे आम्लच असणार. तर हे पाण्यात टाकल्यानंतर जे H प्लस आयनचं विचारण होतं ते पूर्णपणे होत नाही किंवा सावकाश पद्धतीने होतं, म्हणून त्यांना सौम्य आम्ल म्हणतात. तर याची डेफिनेशन पाहूया. हे पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्याच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात H प्लस व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक म्हणजेच रॅडिकल्स हे आपण आधीच्या पाठामध्ये बघितलेलं आहे. या आयनांच्या बरोबर विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ तुम्हाला स्क्रीनवर दिसते H2CO3 म्हणजेच कार्बोनिक आम्ल किंवा CH3COOH म्हणजेच ऍसिडिक ऍसिड. हे आपण पाण्यात टाकलं तर ह्याचं विचरण पूर्ण होत नाही, म्हणजेच त्याचे H2CO3 किंवा CH3COH चे रेणू सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये मिळतात, म्हणजे सौम्य आम्ल झालेलं आहे, म्हणजे त्याला म्हणतात डायल्यूट ऍसिड. आणि आधी जे तीव्र आम्ल बघितलं ते म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. इथे पहा, जसं आपण आम्ल पाहिलं तसंच आपण तीव्र आम्लारी व सौम्य आम्लारी म्हणजे काय, डेफिनेशन तीच आहे. फक्त इथे हायड्रोजन आयनच्या कॉन्सन्ट्रेशन ऐवजी आपण OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन बघूया किंवा डिसोसिएशन कसं होतं ते पाहूया. हे पाण्यात विरघळले असता त्यांचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात OH मायनस व संबंधित आम्लारीचे आम्लारी धर्मी मूलक म्हणजे रॅडिकल हे आयनच प्रामुख्याने असतात, म्हणजे पूर्णपणे याचं विचरण झालेलं आहे, पूर्णपणे डिसोसिएशन झालेलं आहे. उदाहरणार्थ NaOH. आता सौम्य आम्लारी, सौम्य आम्लाप्रमाणेच म्हणजे डायल्यूट बेस इथे बघूया आपण की हे पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्या जलीय द्रावणात कमी प्रमाणातील OH मायनस संबंधित आम्लारी धर्मी मूलकांबरोबरच विचरण झालेले आम्लारीचे रेणू, म्हणजे आपण जर समजा NH4OH याचा विचार केला, अमोनियम हायड्रॉक्साईड, तर अमोनियम हायड्रॉक्साईड मध्ये OH मायनसचं विचरण फार कमी प्रमाणात होतं आणि NH4OH चे रेणू सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर आढळतात. अशा प्रकारच्या आम्लारीला आपण सौम्य आम्लारी किंवा डायल्यूट बेस असं म्हणतो. इथे पहा अल्क किंवा आपण त्याला जनरली अल्कली या नावाने ओळखतो. जी आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणावर विद्राव्य असतात त्यांना अल्क असे म्हणतात किंवा अल्कली असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ NaOH किंवा KOH आणि NH3A. याच्यापैकी आपण बघितलं तर NaOH व KOH हे तीव्र अल्कली आहेत, तर NH3 पाण्याबरोबर संयोग होऊन त्याचा NH4OH तयार होतो, अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होतो, हा सौम्य अल्क आहे. पहा, सर्वच आम्लारी पाण्यामध्ये विरघळत नाहीत, म्हणजेच
अमलारी ज्या असतात त्या अल्कली तयार करताना पाण्यामध्ये विरघळाव्या लागतात. म्हणजे सर्व अल्कली ह्या अमलारी असतात, परंतु सर्व अमलारी अल्कली असणं शक्य नाही. म्हणजे ज्या पाण्यात विरघळतात त्याच अल्कली होतात आणि त्याच्याबरोबर OH हायड्रॉक्सिल आयन जाऊन NaOH किंवा KOH सारखे रसायन तयार होतात. किंवा NH3 जर पाण्यात विरघळला, अमोनिया जर पाण्यात विरघळला तर NH4OH हे सौम्य अल्क तयार होतं. म्हणजे या सर्वांना अल्कली असं सुद्धा म्हटलं जातं. इथे पहा, अमलारी धर्मता व अम्ल धर्मता म्हणजे काय. आता अमलाची अमलारी धर्मता म्हणजे काय, तर अमलाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे त्या अमलाची अम्ल धर्मता होय. म्हणजे आपण अमलाचा एक ऋण विचार केला, HCl जर असेल तर त्याची अम्ल धर्मता जास्त असते, कारण त्याचं डिसोसिएशन फास्ट होतं आणि सर्व H+चं डिसोसिएशन होतं. परंतु आपण CH3COH चा विचार केला, म्हणजे ऍसिटिक ऍसिडचा विचार केला, तर मात्र त्याची अम्ल धर्मता कमी असते, म्हणजे डिसोसिएशन कमी असतं. आता अमलारीची अमलारी धर्मता म्हणजे काय, अमलारीच्या एका रेणूपासून विचरणाने जितके आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे अमलारीची अमलारी धर्मता होय. म्हणजे एका रेणूपासून किती OH- आयन मिळू शकतात ती त्याची झाली अमलारी धर्मता. कोणाची, तर अमलारीची. इथे पहा, एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला एका रेणूपासून मिळणाऱ्या H+ ची संख्या दिसते. HCl मध्ये H+ एकच रेणू मिळतो. HNO3 मध्ये सुद्धा H+ आणि NO3- म्हणजे H+ एकच मिळतो. H2SO4 मध्ये मात्र 2H+ मिळतात. H2CO3 मध्ये 2H+, H3BO3 मध्ये H3+ आणि अशा प्रकारे आपण CH3COH जर बघितला त्याच्याने CH3COO- आणि H+. त्याचप्रमाणे अमलारी पासून बघूया किती मिळतात ते. तर NaOH म्हणजे कोण, तर सोडियम हायड्रॉक्साईड. याचं डिसोसिएशन झालं विद्यार्थी मित्रांनो तर Na+ आणि OH-, K+ आणि OH-. त्याचप्रमाणे आपण CaOH/2 मधून Ca2+ आणि 2OH- अशा प्रकारे शेवटला आपण गेलो तर NH4OH मध्ये NH4+ आणि OH- अशा प्रकारचे आपल्याला हायड्रॉक्सिल आयन मिळतात. तर अशा प्रकारे आपण अम्ल व अमलारींचे वर्गीकरण त्यांच्या अमलारी धर्मता आणि अम्लधर्मता या मुद्द्यानुसार करू शकतो. इथे बघा, अम्ल व अमलारीची सहती म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे. बघा, आपण समजा 10 मिलीलिटर आणि 20 मिलीलिटर, 10 ml आणि 20 ml अशा दोन द्रावणांमध्ये, सॉल्व्हंटमध्ये, आपण जर द्रावकांमध्ये जर आपण एक लिंबू कापलं, दोन समान काप केले आणि दोघांमध्येही त्याचा लिंबाचा जो रस असतो तो टाकला आणि टेस्ट घेतली, तर टेस्ट घेतली असताना 10 ml मध्ये आपल्याला ती टेस्ट थोडी जास्त आंबट लागेल. कोणापेक्षा, तर 20 ml पाण्यामध्ये घेतलेल्या त्याच्या द्रावणापेक्षा. म्हणजेच खाद्यपदार्थाची चव, त्यातील चव देणारा घटक पदार्थ कोणता व त्याचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला सांगितलं मी, लिंब जर आपण अशा प्रकारे रस त्याचा सेम ज्यूस निघत असेल आणि द्रावक मात्र कमी जास्त असेल तर ह्याच्यामध्ये कमी द्रावकामध्ये जो लिंबाचा रस आहे तो आपल्याला जास्त आंबट लागेल. कोणापेक्षा, तर ज्याच्यामध्ये आपण जास्त पाणी घेतो तर त्या द्रावकापेक्षा. त्याचप्रमाणे द्रावणाचे सर्वच गुणधर्म त्याच्यातील द्रावक व द्राव्य यांच्या स्वरूपावर तसेच द्रावणामध्ये द्रव्याचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असते. बघा, आपण साखर पण तुम्हाला सांगतो. साखर आपण 1 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम साखर टाकली किंवा 2 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम साखर टाकली तर आपल्याला जास्त स्वीट म्हणजे जास्त गोड पाणी कुठे लागणार आहे, तर 1 लिटर पाण्यामध्ये टाकलेला 50 ग्रॅम. कारण दोघांकडेही द्रव्याचे प्रमाण सारखेच आहे, 50-50 ग्रॅम. म्हणजे ह्यालाच म्हणतात त्याची सहती. द्रव्याच्या राशीचे द्रावणाच्या राशीशी प्रमाण म्हणजे द्रव्याची द्रावणात सहती होय. द्रव्याच्या म्हणजे आपण लिंबाचा रस टाकला, लिंबाचा रस हे द्रव्य झालं आणि राशीचे द्रावणाच्या राशीशी म्हणजे जे द्रावण तयार झालेलं आहे त्या राशीशी असलेलं प्रमाण म्हणजे रेशिओ, त्याला आपण त्याचं सहती किंवा कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो. जेव्हा द्रावणात द्राव्याची सहती जास्त असते तेव्हा ते सहज द्रावण असते. समजा लिंबाचा रस तुम्हाला सांगितलं 10 ml मध्ये किती आहे, त्याच्यात त्याची सहती जास्त असते म्हणजे ते सहज द्रावण झालं, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन झालं. आणि जेव्हा द्राव्याची सहती कमी असते तेव्हा ते विरल म्हणजे डायल्यूट द्रावण झालेलं असतं. इथे बघा, द्रावणाची सहती व्यक्त करण्यासाठी अनेक एककांचा उपयोग करतात. आता बरेचसे एकके वापरतात, त्यापैकी पहिलं एकक म्हणजेच आपण वापरलेलं द्रावणाचा 1 लिटर आकारमानात विरघळलेल्या स्थितीत असलेल्या द्राव्याचे ग्रॅम मधील वस्तुमान. आता ग्रॅम प्रति लिटर याला म्हटलं जातं. किती ग्रॅम आपण वस्तुमान टाकलंय एका लिटर मध्ये, समजा 2 लिटर मध्ये आपण घेतले 100 ग्रॅम,
म्हणजे एका लिटरमध्ये 50 ग्रॅम आले. ही झाली ग्रॅम प्रति लिटर. हे एक पद्धती आहे सहती काढण्याची. तर दुसरी एकक म्हणजे द्रावणाच्या एका लिटर आकारमानात, म्हणजे हे व्हॉल्यूम आहे त्याचं, विरघळलेली द्रव्याची मोलमध्ये व्यक्त केलेली राशी. आपण मोल कसा काढतो? समजा मला आता NaCl चा मोल काढायचा असेल तर Naचं किती आहे वस्तुमान, अणुवस्तुमान किती आहे त्याचं, तर 23, आणि Clचं किती आहे तर 35.5. म्हणजे या दोघांची बेरीज झाली 58.5. हे त्याचं मोल मधलं आकारमान झालं. यालाच द्रव्याची रेणुता म्हणतात. एखाद्या द्रव्याची रेणुता दर्शवण्यासाठी त्याचे रेणुसूत्र चौकटी कौसात लिहितात. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला सांगितलं की चौकटी कौसामध्ये NaCl म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालं, त्याची मोलॅरिटी झाली, बरोबर 1 मोल प्रति लिटर. याचा अर्थ असा होतो की मिठाच्या प्रस्तुत द्रावणाची रेणुता 1 मोलार आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन दाखवतो, त्याची मोलॅरिटी दाखवतो, तेव्हा ते चौकटीत लिहिलं जातं NaCl म्हणजे बरोबर 1 मोल प्रति लिटर. म्हणजे ही त्याची रेणुता झालेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही जलीय द्रावणांच्या सहतीचा तक्ता दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचे कॉलम्स केलेले आहेत ABCD. E काढताना त्याची D/C हा फॉर्म्युला वापरलेला आहे. G काढताना D/F हा फॉर्म्युला वापरलेला आहे. तर H काढताना E/F हा फॉर्म्युला वापरलेला आहे. बघा, रेणुसूत्र आहे NaCl, मीठ 58.5, त्याचं रेणू वस्तुमान आहे ते आपण 23 आणि 35.5 यांची बेरीज केली तर 58.5 डाल्टन इतकं येतं. आता ग्रॅम आपण 117 ग्रॅम घेतले म्हणजे 58.5च्या डबल झाले, म्हणजे याचा अर्थ मोल डबल झाले म्हणून 2 मोल आले. आता 2 लिटर सोल्युशन मध्ये आपण जर ते काढलं, द्रावणाचे आकारमान घेतले, तर ग्रॅम प्रति लिटर किती होतात? 2 लिटर मध्ये 117 ग्रॅम म्हणजे 58.5 एका लिटर मध्ये, म्हणून 58.5 ग्रॅम प्रति लिटर. आणि E/F हा जर रेशो काढला आपण, 2 मोल डिवाइड बाय F म्हणजे किती आलाय तर 2 लिटर, म्हणजे 2/2 किती आला 1, म्हणून याची मोलॅरिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर आलं. आता आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड बघूया दुसरं, HCl. याचं रेणू वस्तुमान किती येईल? H चं असतं 1 आणि Cl चं 35.5 म्हणजे 36.5. D आपण किती ग्रॅम घेतले तर 3.65, बरोबर आहे. तर D/C काढताना म्हणजे 3.65 छेद 36.5 म्हणजे 3.65 छेद 36.5 चा हे तो भागाकार येतो 1/10, म्हणजे इथे 0.1 मोलर 0.1 मोल इतकं त्याचं E ची व्हॅल्यू येणार आहे. 1 लिटर सोल्युशन घेतलं तर आपण पुढे बघूया. G बरोबर D/F म्हणजे 3.65 छेद जर आपण 1 ने भागलं तर 3.65 ग्रॅम प्रति लिटर, आणि ह्याची मोलॅरिटी किती येईल? मोलॅरिटी म्हणजे E/F. आपला E किती आला होता आता 0.1 आणि F किती आहे तर 1, म्हणजे याचा आता 0.1 मोलॅरिटी ह्याची आहे. आता सोडियम हायड्रॉक्साईड बघा, NaOH, सोडियमचा 23, ऑक्सिजन 16 आणि H 1 म्हणजे सगळे मिळून होतात 40. आता इथे आपण 1.5 मोल घेतलेत बघा, म्हणजे 40ला जर आपण 1.5 ने गुणलं तर याचा आन्सर येतं 60, म्हणजे D कॉलम मध्ये आपल्याला 60 ग्रॅम लिहावे लागतील. आणि 2 लिटर मध्ये घेतल्यामुळे प्रति लिटर किती येणार आहे? प्रति लिटर आपल्याला मिळतंय ते म्हणजे 30 ग्रॅम प्रति लिटर, कारण 2 लिटर मध्ये किती आहे 60 आहे, म्हणजे एका लिटर मध्ये 30. म्हणजे याची मोलॅरिटी काढण्यासाठी आपल्याला E/F हा फॉर्म्युला वापरावा लागेल, म्हणजे 1.5/2 म्हणजे 0.75 मोलर हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथे येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारे यांचं कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशन मध्ये काय काय शिकलो बघा. कशा प्रकारे मोलॅरिटी काढली जाते, मोलॅरिटी म्हणजे काय किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, अम्लारी धर्मता किंवा अम्लधर्मता म्हणजे काय असते. त्याचप्रमाणे आपण बघितलं शेवटच्या तक्त्यामध्ये की कशा प्रकारे वेगवेगळ्या द्रावणाची जर आपल्याला रेणू वस्तुमान माहित असेल किंवा किती लिटर मध्ये ते काढायचं ते माहित असेल तर आपण कशा प्रकारे त्याची मोलॅरिटी काढू शकतो हे आपण इथे पाहिलेलं आहे. धन्यवाद.